आपल्या भारतीय विचारसरणीप्रमाणे ब्रह्मदेव हा जगाचा उत्पत्तीकर्ता, विष्णू हा पालनकर्ता आणि महेश हा संहारकर्ता असं मानलं जातं. तरी पण एकूणच भारतीय जनमानसात राम आणि कृष्ण हे विष्णूचे दोन मानवी अवतार असे आणि इतके रुजून आणि ऋतून बसले आहेत की त्यांना मानवानं देवत्व बहाल करून भजलं पूजलं आहे. रामायण महाभारतासारख्या ग्रंथातून अत्यंत लोकप्रिय अशा अयोध्येच्या राजाची आणि द्वारकेच्या राण्याची महती आणि कीर्ती गायली गेली आहे आणि यावतचंद्र दिवाकरो ती तशीच गायली जाईल. रामायणातली रामराज्याची कल्पना ही एकवचनी, एकपत्नी, एकबाणी असा लोकानुरंजन करणारा सत्यनिष्ठ राजा आणि त्याची सुखी समाधानी प्रजा असं चित्र दर्शवते. तर महाभारताच्या काळात गुंतागुंतीच्या समाजव्यवस्थेमुळे कृष्णाने आदर्शवादाला व्यवहारवादाची जोड दिलेली आढळते. कालमानाप्रमाणे माणसातली स्वार्थांधता, पशुता, सत्तांधता वाढल्यावर, अधर्माच्या वाटेवर माणुसकीची गळचेपी होताना पाहिल्यावर ती सहन करणाऱ्या दलित पीडितांचं आत्मबळ जागं करून अन्याय अत्याचाराविरुद्ध दंड ठोकून उभे राहण्याचं भान आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून देताना कृष्णानं अर्जुनाला गीतोपदेश करीत ग्वाही दिली आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी मी अवतार घेईन. प्रत्यक्ष कृष्णजन्माच्या वेळी हीच अराजकाची स्थिती होती. मथुरेचा मदांध राजाने कंसाने प्रजेवर अनन्वित अत्याचार चालविले असतानाच वसुदेव देवकीचा पुत्र तुझा वध करणार आहे हे भाकीत ऐकून त्या दंपतीला तुरुंगात डांबून त्याने त्यांची 7 अपत्ये अत्यंत क्रूरतेने मारली. अशा प्रतिकूल परिस्थितीत आणि तुफान पाऊस आणि अंधारी मध्यान्हरात्र अशा निसर्ग स्थितीत तिथींचा योग साधणाऱ्या श्रावण कृष्ण अष्टमीला कृष्ण जन्म झाला. काळजावर दगड ठेवून वसुदेवाने त्या दिव्य बाळाला आपल्या मित्राघरी गोकुळात गोपराजा नंदाकडे सोपविलं आणि यशोदेनं नंदानं अतिशय वात्सल्यानं मायेनं त्याचं पालनपोषण केलं. दही दूध लोण्याची मडकी फोडून सवंगड्यांसह त्याचा आस्वाद घेणे, गोपींची जलभरणावेळची मडकी फोडणं, त्यांची वस्त्र लपवणं, पूजेचा प्रसाद पळवणं आणि करून ब्रह्मांडाचं दर्शन यशोदेला घडवणं, उखळाला वृक्षाला बांधून घातलं असता ते उखडणं, गोपबाळांसह वनात विहार करणं, गायी चारायला नेणं, तिथं मधुर मुरली वाजवणं, अशा त्या सुंदर सुदृढ बालकाच्या बाललीलांनी आणि कुमारवयातल्या त्याच्या कौतुकाच्या कामानं त्यानं गोकुळाला वेड लावलं. त्यानं कालियामर्दन करून यमुना जळ स्वच्छ केलं. वृंदावन त्याच्या वेणूवर डोललं आणि गोपस्त्रिया त्याच्याबरोबरच्या रासक्रीडेत रंगल्या. त्यानं पूतना, मधुमुर, मुष्टीर, चाणूर अशा राक्षसांचा आणि दैत्यांचा विनाश केला. महाभारतात द्रौपदी स्वयंवराच्या वेळी कृष्ण उपस्थित राहिला. तो द्वारकेचा राजा, पांडवांचा वाली झाला. निराधार वनवासी अकिंचन अवस्थेतल्या सत्यशील सत्वशील पांडवांचा तो कैवारी झाला. त्यानं अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. शिशुपाल, कालयवन यांचाही त्याने वध केला. जरासंध आणि जयद्रथ वध भीम आणि अर्जुनाकडून करविला.
वासुदेव, कान्हा, कन्हैया, मेघश्याम, घनश्याम, श्रीहरी, माधव, मिलिंद, मुकुंद अशी त्याची अनेक नामरूपे आहेत. गोपालन करणारा तो गोपाळ, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा तो गिरीधारी, नंदनंदन नंदलाल, मुरारी अशा नामाबरोबरच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वरूपा, मुकुंद विष्णू भगवान नमस्ते अशी गुणविशेष नामे गुंफून श्लोकाद्वारे त्याची प्रार्थनाही केली जाते. अशा नामरूपात आणि गुणविशेषणात त्याचं सर्वश्रेष्ठ नाम आहे ते म्हणजे योगेश्वर कृष्ण. तो स्वतः ज्ञानसाधक, वादक, नर्तक आणि प्रवीण असा कलावंत पुरुषोत्तम होता. तो एक द्रष्टा होता. योगेश्वर म्हणजे योगाचा ईश्वर. योगावर ज्याचं स्वामित्व आहे असा योगांमधला श्रेष्ठ. हा योग म्हणजे फक्त कोणतीही शारीरिक क्रिया नसून योग म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्रियांचा मेळ, त्या दोन्हींचे एकत्र येणे. कृष्णाची स्वतःची एकूण वृत्ती प्रवृत्तीच योग्याची होती. त्याच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत त्याने अनेक योग वियोग अनुभवले, पण दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत स्पृहः अशीच त्याची वृत्ती राहिली. त्याने जीवनात अनेक अनुभव घेतले, अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे ठाकले, पण त्याचं मन कधीही विचलित झालं नाही. सत्याचा पक्ष त्यानं कधीच सोडला नाही. सतत कर्मरत राहिला, पण मनानं अनासक्त राहिला. सत्ता, संपत्ती, स्वार्थ यांचा मोह त्याने कधीच धरला नाही. स्त्रीचं शील त्यानं सर्वश्रेष्ठ मानलं. द्रौपदी तर त्याची सखीच होती. पांडव द्यूतात हरल्यावर कौरव पांडव सभेत तिचं वस्त्रहरण केलं गेलं तेव्हा तिच्या शीलरक्षणासाठी कृष्णच धावून आला. तिचं मन मोकळं होई ते त्याच्यापाशीच. योग म्हणजे जोडणं, जुळवणं, ऐक्य साधणं. त्यानं बालवयात गोपबाळांचं ऐक्य साधलं. लंगडा, लुळा, बोबडा, गरीब, श्रीमंत अशा साऱ्या सुहृदांची न्याहारी एकत्र करून त्याने गोपाळकाला केला आणि सर्वांनी समान वाटून तो खाल्ला. इंद्राच्या पूजेऐवजी आपल्याला सर्व काही देणाऱ्या गोवर्धनाची पूजा त्यानं गोपांबरोबर नव्यानं सुरू केली आणि इंद्राचा कोप होऊन पाऊस पडल्यावर न डगमगता गोवर्धन उचलण्यासाठी करंगळी लावली, तेव्हा साऱ्या गोपांनी आत्मविश्वासानं आणि त्याच्या बरोबरीनं आपापल्या काठ्यांचा पर्वताला आधार दिला. गोकुळ वाचलं. योगी हा मनानं स्थिर राहून बुद्धीनं काम करतो. दीनांचा नाथ होऊन त्यांचं रक्षण करतो. त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. त्यांची मनःशक्ती जागवतो. प्रागज्योतिषपूरच्या जुलमी नरकासुरानं 16,108 स्त्रियांना बंदिवान केलेलं असताना कृष्णासारखा सामर्थ्यवान पुरुषानं त्याला ठार करून त्या साऱ्या राजकुमारींना मुक्त केलं आणि समाजानं कलंक लावू नये म्हणून त्यांच्याशी विवाह केला. त्यांचं रक्षण करून त्यांना अभय आणि सन्मान दिला आणि योगबळाने सर्वांचा सांभाळ केला. आपलं सारं बुद्धिचातुर्य वापरून कौरव पांडव युद्ध थांबवण्यासाठी त्यानं शिष्टाई केली. युद्धापासून होणारी जीवित आणि संपत्ती याबरोबरच सुखशांतीची होणारी हानी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. कर्णाची भेट घेऊन त्याला राज्य, मोठ्या भावाचा मान, द्रौपदी अशी सारी लालूच दाखवली, पण कर्ण बदला नाही आणि युद्ध अटळ झालं. कौरव पांडव युद्धासाठी कुरुक्षेत्रावर समोरासमोर ठाकल्यावर
अत्यंत शूर पराक्रमी अर्जुनही स्वजनांशी युद्ध करावे लागणार म्हणून मोहानं ग्रासला आणि गलित गात्र झाला. गांडीवम संस्कृते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वचमे मनः, अशी त्याची स्थिती झाली. तेव्हा त्याच्या रथाचा सारथी झालेल्या निशस्त्रतेची शपथ घेतलेल्या कृष्णानं युद्धभूमीवर त्याला गीतोपदेश केला. दुष्टांचं दमन आणि सुष्टांना सहाय्य करण्यासाठी अर्जुनानं मोह टाळून युद्धाला सज्ज झालं पाहिजे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम, असे दुहेरी आमिषही दाखवलं. जीर्ण वस्त्र टाकून नवी वस्त्र धारण करावीत, त्याप्रमाणे जीर्ण देह त्यागून अमर अविनाशी आत्मा नवीन देह धारण करतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, असे आत्म्याचे अविनाशी स्वरूप समजावून दिले आणि ततो युद्धाय युज्यस्व असा आदेश दिला. आप्तजनांबद्दलचा त्याचा मोह नाहीसा व्हावा म्हणून त्याला ज्ञानयोग, कर्मयोग, सांख्ययोग अशा प्रकारची उपनिषदातली ब्रह्मविद्येची शास्त्रे उलगडून सांगितली. मत्तः परतरम नान्यत किंचिदपि धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव, सूत्रात ओवलेल्या मण्याप्रमाणे माझ्यावर सर्व काही अवलंबून आहे आणि माझ्यापेक्षा श्रेष्ठ सत्य नाही, असं सांगून स्वतःच्या विश्वरूपाचं दर्शन देऊन अर्जुनाला आश्वस्त केलं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, असा बहुमोल उपदेश त्यानं अर्जुनाप्रमाणेच सर्वसामान्य लोकांनाही दिला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, असा ठाम विश्वास निर्माण करून अर्जुनाला कृष्णानं युद्धप्रवृत्त केलं. पांडव विजयी झाले. त्यामागे कृष्णाची मुत्सद्देगिरी, चातुर्य, प्रसंगावधान, त्याचं सारथ्य, कौशल्य आणि त्याचा वरदहस्त कारणीभूत होता. योग्याचा हात असा कल्याणकारी असतो. जनकल्याण आणि सत्पक्षाला न्याय हे त्यांचं कार्य असतं. योगी हा भोगी नसून त्यागी असतो. रक्षण
ब्रह्मास्त्र निवारून केलं आणि जन्मभर स्थलकाल, मातापिता, मित्र, आप्तेष्ट यापासून वेळोवेळी विरक्त होत चाललेला हा योगी द्वारकेला निघून गेला. कोणाशीही तो लिप्त राहिला नाही. गांधारीनं कौरव कुळनाशाचा ठपका कृष्णावर ठेवून त्याच्या देखत यादव वंश नष्ट होण्याचा शाप दिला. कृष्णाने त्याच्या अंतसमयी यादवी माजलेली पाहिली आणि कुळनाशही पाहिला आणि नंतर एका वृक्षाला टेकून बसला असता त्याच्या पायाच्या तळव्याला हरणाचा चेहरा समजून सोडलेल्या पारध्याच्या बाणाने झालेला मृत्यूही त्यानं शांतपणे स्वीकारला. 5000 वर्षापूर्वी योगेश्वर कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता आजही टिकून आहे. तिच्यातलं आध्यात्मिक तत्त्वज्ञानामुळे साऱ्या जगात ती अतिशय वंदनीय ठरली आहे. आणि पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती असा साधा सोपा भक्तिमार्ग आणि भगवंताच्या नामस्मरणाचा मोक्षदायक मार्ग त्याने सर्वसामान्य जनांसाठी दाखविला. त्याच्या या अतुलनीय कार्यामुळे कृष्ण हा युगनायकच नव्हे तर युगानुयुगांचा योगयोगेश्वर म्हणून जगद्गुरू झाला. अशा या योगेश्वराला कोटी कोटी प्रणाम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.